संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 25 दिवस जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि या सगळं घटना घडल्यानंतर देखील या प्रकरणातले 3 आरोपी अजूनपर्यंत मोकाट आहेत आणि याचाच आक्रोश म्हणून उद्या परभणीला मोर्चा होतोय, परवा दिवशी पुण्यामध्ये होतोय। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी नरेंद्र पाटील साहेब आहेत। पाटील साहेब, कशा पद्धतीने या घटनेकडे तुम्ही बघता आणि न्यायासाठी लोक जे आहेत ते आता रस्त्यावर उतरताना दिसत आहेत? आम्ही सर्व मराठा चळवळीतील असणारी मंडळी हा विषय फार गांभीर्याने घेतलेला आहे, पण एकंदरच ह्या सगळ्या घटनेमध्ये जर आपण पाहिलं ती ही घटना एका जातीच्या विरुद्ध दुसरी जात अशी नसून व्यवसायाच्या निमित्ताने किंवा जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व राहावं याच दृष्टिकोनातून झालेली ही घटना आहे। काही जे आरोपी अजून फरार आहेत, मला आश्चर्य वाटतं की राज्याचे मुख्यमंत्र्यांकडनं पोलीस डिपार्टमेंटकडनं अजून ते आरोपी का पकडले गेले नाही। जरी कराड जरी स्वतः समर्पण जरी करत असले तरी ते स्वतः समर्पण केलेलं आहे, पोलिसांनी काय त्याला पकडलेलं नाही आहे। त्याच्यामुळे पोलिसांच्या तपासावरती सामान्य नागरिकांचा विश्वास जमेल असं अजून काय घडलेलं नाही। दुसरा मुद्दा आहे की आपल्या समाज चळवळीमध्ये काम करणाऱ्या अंजलीताई दमानिया यांनी सांगितलं होतं की यदाकदाचित त्या 3 लोकांची हत्या झालेली असावी आणि असं असू शकतं, आता दाट शक्यता आहे, कारण मग ते 3 लोक कुठे आहेत, कुठे गायब झाली, त्याची शोध का लागू शकत नाही, अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि परिस्थिती एकदम गंभीर आहेतच। सातत्याने सत्ताधारी असो विरोधक असो धनंजय मुंडे यांना लक्ष करतायत, त्यांचा राजीनामा सातत्याने मागतायत, कसं बघतायत या मागणीकडे? नाही, एकंदरच 10 वर्ष झाली या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कधीतरी आमच्या पंकजाताई मुंडेंकडे होतं, कधीतरी धनंजय मुंडेंकडे होतं आणि अशा परिस्थितीमध्ये बीडकर म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून सगळ्यांचंच म्हणणं आहे की तात्पुरत्या धनंजय मुंडे साहेबांना ह्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊ नये, जोपर्यंत अंतिम त्या ठिकाणी सगळे धागेदोरे या हत्याराचे सगळे लोक पकडत नाहीत, याचं कट कारस्थान काय आहे हे जोपर्यंत होत नाही, स्पष्टता होत नाही, तोपर्यंत पालकमंत्रीपद बीडचं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळावं किंवा काही लोकांची अशी मागणी झाली की उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांभाळावं, पण तुर्तास हे बीडचं पालकमंत्रीपद हे त्या ठिकाणी कुणालाही देऊ नये ही विनंती। पाटील साहेब, आता रस्त्यावरची लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे, या सगळ्या संदर्भामध्ये न्यायाची मागणी घेऊन लोक रस्त्यावर उतरत आहेत, ह्याचं लोन वाढतच चाललं आहे। आता उद्या परभणीला आहे, तुम्ही जाताना नाही, मात्र परवा दिवशी पुण्यामध्ये आहे, कसं बघता याच्याकडं? नाही, खूप सिरियस मॅटर आहे, ह्याच्यामध्ये फार गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि परभणीच्या मोर्चामध्ये तर मी स्वतः काही लोकांची, तिकडचे आमचे जुने सुभाष जावळे साहेब आहेत, जुने आमचे मराठा महासंघाचे पदाधिकारी आहेत, तिकडच्या लोकांचा खूप आग्रह झाला आणि उद्या मी त्या परळीच्या मोर्चाला आहे, पुण्यामध्ये मोर्चा आहे आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा येईल, कारण ह्याच्या मागचं जे कृत्य आहे इतकं अमानुष पद्धतीनं स्वर्गीय देशमुखांची हत्या करण्यात आलेली आहे, तर त्या चोरांना त्या मारेकरांना तर सोडायचं नाहीच आहे, पण हे सगळं ज्या वेळेला आम्ही ऐकतो, काही लोकांचं असं म्हणणं होतं की प्रत्यक्षात ज्या वेळेला मारहाण होत होती त्यावेळेला वाल्मिक कराड हे व्हिडिओ कॉलमध्ये पाहत होते, आता हे IQ बातमी आहे, परंतु ही वस्तुस्थिती काय आहे ही समाजासमोर, महाराष्ट्रासमोर आली पाहिजे, कारण दहशतवाद हा संपुष्टात येऊन सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि देशमुख कुटुंबाला तर मिळालाच पाहिजे। न्याय मिळेल असं तुम्ही फडणवीस साहेबांच्या जवळचे आहेत, न्याय मिळेल असं तुम्हाला अपेक्षा आहे, कसं बघते त्याच्यात? 100% मला आठवतं की फडणवीस साहेब ज्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला जे अँटिलिया प्रकरणामध्ये जे सगळ्यात चांगले धागेदोरे किंवा खरा तपास हा पूर्णपणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्याची कल्पना होती। मनसुख हिरेंची जी हत्या झाली हे सभागृहामध्ये पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी विरोधी पक्ष नेता म्हणून ज्या वेळेला मांडली त्याच्यानंतर त्यांची बॉडी मिळाली, म्हणजे इतकी तंतोतंत रिपोर्ट आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मिळाली होती। परंतु आज काय होतं आहे हे माझ्यासारख्या त्यांचा जो चाहता कार्यकर्ता आहे ह्याला प्रश्न पडला आहे, मग बीडमध्येच का अजून मिळाले नाहीत, का 3च लोक अजून गायब आहेत? आणि आका म्हणण्यापेक्षा तो कराड स्वतः समर्पण करतो, मग पोलिसांनी त्याला भाग पाडलं का? मग त्याची उद्या प्रॉपर्टी काय, त्याचे बँक अकाउंट्स काय, मग त्याचे बाकीचे जे काही 30-40 गुन्हे झालेले आहेत जे त्यांच्या टीमनी केलेले आहेत ह्याच्याबद्दलच्या चौकशा काय आहेत, लँड ग्रॅबिंग, मसल पॉवर, बऱ्याचशा गोष्टी आहेत
याच्याबद्दल अजून का हालचाली होत नाहीत असं सगळ्या सामान्य माणसांना प्रश्न आहे. बघू शकतो आपण पोलिसांनी अद्यापर्यंत अशी कामगिरी केलेली नाही की ज्यांनी लोकांमध्ये समाधान निर्माण होईल. त्याच्यामुळं नरेंद्र पाटील साहेबांनी जे आहे ते पोलिसांच्या तपासावर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभा केलेले आहेत. येत्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत आणि नक्कीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशा अपेक्षा ज्या आहे ते नरेंद्र पाटील साहेबांनी ठेवलेली आहे. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड.